महत्त्वाची बातमी, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील खरेदीचा गोंधळ आता उघड झालेला आहे। 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून आहेत। महापालिका आणि नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार होत्या, मात्र जानेवारीपासून या शववाहिका धूळ खात पडून आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। योगेश, काय अपडेट? वृषाली, आपण पाहू शकतो या ठिकाणी या शववाहिका धूळ खात पडून आहेत। 100 ज्या शववाहिका आहेत ज्या माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील आहेत आणि या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जे काही परिवहन विभाग आहे त्यामध्ये या सगळ्या शववाहिका पडून आहेत आणि ज्या शववाहिका खरं तर राज्यातील नगरपालिका महापालिका यांना देणं अपेक्षित होतं, मात्र या शववाहिका आपण पाहू शकतो जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी अशाच पडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सर्व आवारामध्ये सुरुवातीला ज्या पहिल्या टप्प्यात आल्या त्या 25 आल्या होत्या, दुसऱ्या टप्प्यात 25 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 50 अशा एकूण 100 शववाहिका या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या आवारात धूळ खात पडून आहेत। खरं तर याचा हेतू जो काही होता, ज्या शव जे आहेत एका ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन जाणं हा हेतू होता आणि अत्याधुनिक अशा पद्धतीच्या या शववाहिका तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या शववाहिका जो काही उद्देश होता तो आरोग्य विभागाचा अतिशय उदात्त हेतू होता, मात्र त्याचा कुठेतरी या ठिकाणी पाहू शकतो या शववाहिका या ठिकाणी तशाच तशा पडून आहेत। त्या खरं तर त्या विभागाला त्या नगरपालिकांना देणं अपेक्षित होतं, मात्र आपण पाहू शकतो आता विद्यमान जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर हे या संदर्भातला निर्णय घेणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र या सर्व शववाहिका आपण पाहू शकतो कशा पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने खरं तर हे बनवण्यात आलेलं आहेत। मात्र आरोग्य विभागाचं हे काम नसताना या शववाहिका खरं तर आरोग्य विभागाने बनवलेल्या आहेत। 35 कोटी रुपये जे काय आहे ते मंजूर करण्यात आले होते, ज्यासाठी 100 शववाहिका या घेण्यात आल्या होत्या आणि त्या शववाहिका आता आपण पाहू शकतो या सगळ्या शववाहिका धुळकात पडून आहेत, नादुरुस्त होण्याच्या परिस्थितीमध्ये आता या सर्व शववाहिका आहेत आणि खरं तर त्या विभागात कधीपर्यंत पोहोचतील हे खरं तर या विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्ताही सांगता येत नाहीये। आपण आतमध्ये जर बघितलं तर या शववाहिका नेमक्या कशा बनवण्यात आलेल्या आहेत, या ठिकाणी ही जी काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी शव ठेवण्याचं आहे, पूर्णपणे AC असं ही शववाहिका आहे। सुरुवातीला जे काही या ठिकाणी आलं होतं तो चेसीचा भाग आला होता आणि त्यानंतर ही शववाहिका या ठिकाणी तयार आणि जी शववाहिका सार्वजनिक आरोग्य विभाग या अंतर्गत ही शववाहिनी खरं तर या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो या सर्व शववाहिका आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथले जे कर्मचारी आहेत ते खरं तर हे दाखवू नये अशा पद्धतीची ती विनंती करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी आम्हाला वरिष्ठांकडनं तसे आदेश आहे की तुम्ही हे दाखवू नका, मात्र आपल्याला ही सत्य परिस्थिती दाखवणं आवश्यक आहे। कारण या शववाहिका जर तयार असतील आणि जर देणं अपेक्षित असेल त्या विभागांना, मग या शववाहिका का दिल्या जात नाही हा एक प्रश्न आहे। 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि त्यानंतर या शववाहिका या ठिकाणी पडून आहेत। त्यावेळी तत्कालीन जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी राज्यपालांची भेट घेऊन या संदर्भातला जो काही निधी आहे तो नंतर मंजूर करून घेतला होता। 350 कोटींपैकी 35 कोटी रुपये सुरुवातीला मंजूर करण्यात आले। जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यातला 25 शववाहिका या ठिकाणी आल्यात, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 25 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 50 अशा एकूण 100 शववाहिका या ठिकाणी आपल्याला आवारात पडून असलेल्या पाहायला मिळत आहेत। मात्र या सर्व शववाहिका याच ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भात खरं तर कारवाई होणं अपेक्षित आहे। आपण पाहू शकतो या आवारामध्ये खरं तर या गाड्या लावायला जागा देखील नाहीये, तरी सुद्धा याच ठिकाणी या पडून साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांपासून या सगळ्या धूळ खात पडून आहेत, ज्या तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हे सगळं मंजूर करून घेतलं होतं। आपण पाहू शकतो हे सर्व परिवहन म्हणजे आरोग्य विभागाचं परिवहन सेक्शन आपण या ठिकाणी पाहू शकतो। राज्य विभागाच्या उपसंचालक कार्यालय आहे हे आपण हे पाहू शकतो। इकडे देखील या सगळ्या शववाहिका तशाच पडून आहेत आणि त्यांच्यावरती खरंच तर कारवाई होणं अपेक्षित आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं काय सांगा? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही प्रोटोकॉल तोडू नका।
गेटवरती एंट्री करा, तुम्ही तुमचं आयडेंटिटी पण कार्ड मग आतापर्यंत या सगळ्या गोष्टी जर दाखवल्या गेल्यात हे दाखवणं अपेक्षित नाही का तुम्हाला? असे धूळखात पडून आहेत आणि त्या ज्या गाड्या आहेत त्या त्यापर्यंत निश्चित. पोहोचवणं हा. निश्चित योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.